यश पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं। या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत। वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर आता या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याचं अमित देशमुखांनी सांगितलंय। कोरोनाच्या प्रकोपानंतर देखील नागपूर जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार समोर आलाय। नव्याने सुरू केलेल्या सालाई गोंधळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर धुळखात पडू नये 3 वर्षांपासून इमारत बनून तयार आहे, मात्र अजूनही कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय मंजुरी अभावी या ठिकाणी रुग्णसेवा आणि बाह्य रुग्णसेवा देखील सुरू झालेली नाहीये। ठाण्यातील वेदांत रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू झालाय, मात्र हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्यासाठी 6 सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे। ऑक्सिजन अभावी की इतर कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाला याची चौकशी आता ही समिती करणार आहे। पुण्यातील कोंढवा येथे हॉस्पिटलच्या दारातच उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली। रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना देखील मारहाण केली। हा सर्व प्रकार नगरसेवक गफूर पठाण यांच्या समोर घडला आणि त्यामुळे पठाण आणि समर्थक देखील आक्रमक झाले आणि त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली। या प्रकरणी 15 ते 20 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केंद्र सरकारने राज्याला 21 एप्रिल ते 30 एप्रिल दर दिवशी 40,000 रेमडेसिवीर देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात फक्त 26,000 रेमडेसिवीरच उपलब्ध होत आहेत। कंपन्या किती इंजेक्शनचा साठा करतायत याविषयीचं पत्र केंद्र सरकारला देत आहे, अशी माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे। राज्य सरकार लसीकरणासाठी 5,500 कोटी खर्च करणार असल्याची माहिती मिळते। ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा उद्देश राज्य सरकारने ठेवलाय। राज्यात मोफत लसीकरणासाठी दर महिन्याला 2 कोटी लसीचे डोस जे आहेत ते विकत घेण्याचे नियोजन राज्य सरकारचं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सिरम इन्स्टिट्यूटकडे महिन्याला 1.5 कोटी कोविशिल्ड लसीची मागणी राज्य सरकारने केली आहे, त्यापैकी 1 कोटी लस मिळणार आहे। तर भारत बायोटेककडे महिन्याला 1 कोटी कोवॅक्सिन लसीचे डोसची मागणी जी आहे ती नोंदवली आहे, त्यापैकी सुमारे 50 ते 60 लाख लसीचे डोस मिळणार आहेत। तर राज्य सरकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून 50 ते 60 लाख लसीचे डोस खरेदी करणार आहे। स्पुटनिक 5 या रशियन लसीला काही दिवसांपूर्वीच केंद्राने आपत्कालीन मान्यता दिली। या लसीचे ट्रायल मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात झालं, ज्यामध्ये 144 हेल्थ वर्कर्स आणि डॉक्टरांनी सहभाग घेतला। मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक 5 या वॅक्सिनच्या ट्रायलला 7 महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली। तर महाराष्ट्रात हे एकमेव रुग्णालय आहे जिथे याचं ट्रायल झालंय। या लसीचे कोणतेही गंभीर परिणाम अद्याप जाणवलेले नाहीये। बातमी रत्नागिरी जिल्ह्यातून। रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण झालाय। कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रात येत आहेत, परंतु लसच संपल्यामुळे त्यांना परत आल्यापावली परतावं लागतंय। लोकांना चांगलाच त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। तिकडे अमरावती जिल्ह्यातही पुन्हा कोरोना लस पूर्णपणे संपल्यामुळे जिल्ह्यातील 100% लसीकरण केंद्र जी आहेत ती बंद झाले असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसतंय। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी तशी माहितीही दिली आहे। कोरोना लसीकरणासाठी आलेल्या लोकांना आल्यापावली परतावं लागतंय, तर काही जण लस येईल म्हणून वाट बघत असल्याचं चित्र अमरावतीत अनेक ठिकाणी बघायला मिळालं। आणि आता नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी। नाशिक जिल्ह्यासाठी 78,780 लसीचे डोस प्राप्त झालेत। गेल्या 2 दिवसांपासून लसीकरण या ठिकाणी बंद होतं। अनेक लसीकरण केंद्रांवरती बंदचे बोर्डही लागले आहेत। आता लसींचा साठा उपलब्ध झालाय, त्यामुळे उद्यापासून नाशिकमध्ये लसीकरण सुरळीत सुरू होणार आहे। ज्या नागरिकांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे अशाच नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे। मात्र यावरून नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण झालाय। ऑफलाईन नोंदणीधारक संतप्त झाले। रांगेत उभे असलेल्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी असा जाब विचारलाय। नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील ऑक्सिजन टाकी दुरुस्तीसाठी तंत्रज्ञांची टीम या ठिकाणी दाखल झाली। अवघ्या 21 दिवसातच या टँकचे व्हॉल्व खराब झाल्यामुळे ऑक्सिजन गळती झाली होती आणि त्यामध्ये 24 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता। आता रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वेगळ्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यात। रुग्णांना ड्युरा आणि जम्बो सिलेंडर कनेक्ट करून 2 टाक्यांद्वारे पुरवठा सुरू आहे। आज संध्याकाळपर्यंत या टाकीचं काम पूर्ण होणार आहे। हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दुर्घटना घडू नये यासाठी आधीच सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे 350 कोरोना रुग्णांवरती सध्याच्या घडीला उपचार सुरू आहेत। या कोविड रुग्णालयासाठी 13 टन क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसवण्यात आली आहे। या टाकीतून संपूर्ण कोविडचं रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयात रुग्णांसाठी अविरतपणे ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो सुरू आहे।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने नागपूरमध्ये मोबाईल टेस्टिंग व्हॅन दाखल झालेली आहे। या व्हॅनमध्ये दिवसाला 2,500 आरटीपीसीआर टेस्ट करण्याची क्षमता आहे। एका चाचणीसाठी ₹450 इतका दर आहे। येत्या 3 ते 4 दिवसात ही व्हॅन कार्यान्वित होणार आहे। स्पाइस हेल्थ या कंपनीने ही व्हॅन नागपूरमध्ये आणली आहे। नितीन गडकरी यांनी यासाठी स्पाइस हेल्थला विनंती केली होती। बुलढाण्यात खासगी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू। एका रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट न करताच डॉक्टरांनी रेमडेसिवीरचं इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर या रुग्णाचा मृत्यू झालाय। या खासगी रुग्णालयात सरकारने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय। इतकंच नाही तर या रुग्णाचा मृतदेह देताना कोणतेही प्रोटोकॉल देखील पाळण्यात आले नाहीत आणि त्यामुळे रुग्णावरती अंत्यसंस्कार केल्यानंतर अन्य 4 नातेवाईक देखील पॉझिटिव्ह आले। सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांना आता ई-पास बंधनकारक करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती दिली। गोव्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पर्यटकांवरती निर्बंध लावलेले आहेत आणि यासाठी सावंतवाडीजवळ चेकपोस्ट उभा करण्यात आलाय। त्यामुळे आता ई-पास नसेल तर गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही। गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यातील कागल चेकनाका येथे भेट देऊन पाहणी केली। कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशांची कशा प्रकारे तपासणी केली जाते याचा त्यांनी आढावा घेतलाय। तसंच पोलिसांनाही काही सूचना त्यांनी दिल्या आहेत। शिर्डीतील कोपरगावमध्ये लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचं चित्र बघायला मिळालं। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात अलोट गर्दी झाली आहे। खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले होते। जनता कर्फ्यू असताना देखील नागरिकांनी नियम पायदळी तुडवल्याचं बघायला मिळालं। अत्यावश्यक सेवेसाठी एसटी महामंडळाने राज्यातल्या इतर भागातून एसटी चालक आणि वाहकांना गेले वर्षभर मुंबईमध्ये बोलावले। हे चालक वाहक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची सेवा गेल्या वर्षभरापासून बजावतायत। आपल्या घरदारापासून लांब राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांचं मात्र मुंबईमध्ये येऊन हाल सुरू आहेत। त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याची योग्य ती व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली नाहीये। नाशिकहून आलेल्या शांतिवन डेपो बोरिवली इथल्या चालक वाहकांना चक्क बसच्या टपावर झोपावं लागतंय अशी वेळ त्यांच्यावर आली आहे। ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासाठीचा निधी राज्य सरकारकडे येत नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय ऑक्सिजन युनिट ऑपरेट करत असल्याचा पलटवार काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी केलाय। भाजपचे प्रसाद लाड यांनी केंद्राकडून निधी आल्यानंतरही राज्य सरकारने ऑक्सिजन प्लांट उभारला नसल्याचा आरोप केला होता। खोटी माहिती आणि अफवा पसरवल्याप्रकरणी लाड यांच्यावरती कारवाई केली जावी अशी देखील मागणी आता करण्यात आली आहे। मोफत लसीकरणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आणि सोनिया गांधी यांनी सांगितलं आहे की लस मोफत दिली पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे। तर याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा असं म्हणत नवाब मलिक यांच्यावरती नाव न घेता टीका केली आहे। मोफत लसीकरणावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं चित्र आहे। नवाब मलिकांनी मोफत लसीकरणाबाबत घोषणा केली आणि त्याचवरून महाविकास आघाडीमधील काही मंत्री नवाब मलिकांवरती नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने उचललाय आणि मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसं स्पष्ट केलंय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। मुंबईतल्या अंधेरी भागात कोविड सेंटरचं उद्घाटन फडणवीसांनी केलं। यावेळी दरेकरांची देखील उपस्थिती होती। लसीकरणाबाबत राज्य सरकारमध्ये एकवाक्यता असायला हवी। लसीकरणासाठी व्यवस्थित योजना आखण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। राज्यात लसीवरून आम्ही राजकारण करत नाही, उलट राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या हिताचाच निर्णय कुठल्याही राजकारणाशिवाय घेत आहे असं राऊतांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीला संकटाचं राजकारण करण्याची गरज नाही, उलट संकट ही संधी मानून राजकारण करण्याची आम्हाला गरज नाही। उलट या काळात सरकार प्रत्येक पाऊल हे प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी टाकतंय असं देखील राऊतांनी म्हटलंय। कोरोना लसीच्या दरांमधील तफावत केंद्र सरकारने तात्काळ दूर करून सर्वांना 150 रुपयात लस उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला। तसंच स्वदेशात विकल्या जाणाऱ्या लसीची किंमत निर्यात मूल्यापेक्षा जास्त कशी असू शकते असा देखील प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केलाय। रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनची मोठी मदत प्राप्त झाली आहे। गुजरातच्या जामनगरहून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचे 3 टँकर घेऊन ऑक्सिजन ट्रेन पनवेलला दाखल झाली होती। आता पनवेलहून ही ट्रेन मुंबईकडे रवाना झाली। ही ट्रेन दाखल झाल्याने मोठा दिलासा मिळालाय। या 3ही टँकरमध्ये 44 टन इतका ऑक्सिजन आहे। मुंबईमध्ये रिलायन्स फाउंडेशनकडून कोविड उपचाराबाबत मोठा उपक्रम हाती घेण्यात आलाय। वरळीमधील 650 खाटांचं NSCI कोविड सेंटरचं व्यवस्थापन
या ठिकाणी रिलायन्स रुग्णालय पाहणार आहे। इथे 550 बेड आधीपासून आहेत, त्यामध्ये आता 100 आयसीयू बेडची भर रिलायन्स फाउंडेशनने घालणार आहे। 500हून अधिक डॉक्टर, नर्सेस आणि अन्य स्टाफ NACI सेंटरचं व्यवस्थापन बघणार आहे आणि याचा संपूर्ण खर्च देखील रिलायन्स फाउंडेशन उचलणार आहे। 7 हिल्स रुग्णालयाची क्षमता देखील वाढवण्यात येणार आहे। ही क्षमता 125 बेडची केली जाईल, ज्यामध्ये 45 आयसीयू बेडचा समावेश आहे। NACI आणि 7 हिल्स या दोनही रुग्णालयांमधील उपचाराचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे। रिलायन्सकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा करण्यात आली। रिलायन्स त्यांच्या कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांचं लसीकरण करणार आहे। 1 मे पासून लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे। कोरोनाच्या संकट काळात रिलायन्सने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली आहे। विरोधी पक्षनेते दरेकर यांनीही रिलायन्सच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय। कोविड काळात रिलायन्सने केलेल्या मदतीचा मोठा फायदा महाराष्ट्राला झाल्याचं दरेकरांनी म्हटलंय। व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन हा ग्रुपमधील इतर सदस्यांनी केलेल्या कोणत्याही पोस्टसाठी जबाबदार राहणार नसल्याचं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने म्हटलंय। ग्रुपमधील पोस्ट करणारा सदस्य आणि ग्रुप ॲडमिन यांचा पोस्टबाबत सामायिक हेतू असेल तरच ग्रुप ॲडमिन सदस्यानं केलेल्या पोस्टसाठी जबाबदार राहणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे। नवी मुंबईतील तुर्भे औद्योगिक क्षेत्रात अमोनिया वायूची गळती झाली आहे। तुर्भे इंदिरानगरमधील अमूल कंपनीच्या प्लांटमध्ये ही गळती झाली आहे। इंदिरानगरमधील नागरिकांना त्यामुळे श्वसनाचा त्रास होतोय। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटकेतून येणारा आंबा कोकणातील देवगड हापूस या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारातील 3 अडत्यांवरती या संदर्भात कारवाई केली आहे। 3 अडत्यांकडून 17,700 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आलाय। दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाला महिना उलटून गेला, मात्र अद्यापही अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। तब्बल 26 दिवसानंतर प्रज्ञा सरवदे चौकशी करण्यासाठी अमरावतीत येत असल्याची माहिती देण्यात आली आहे। प्रज्ञा सरवदे हरिसाल इथे चौकशीसाठी जाणार आहेत। दरम्यान हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपच्या चित्रा वाघ यांनी केलाय। सांगलीमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे परिसरातील जंगलात मोरांनी नृत्य केल्याचं चित्र बघायला मिळालं। पिसारा फुलवून थुईथुई नाचणाऱ्या मोरांची जुगलबंदी देखील अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। सकाळ होते, दिवस पुढे जातो, संध्याकाळ येते, पण आई नेहमी किचन मध्ये का असते? आम्ही मानतो की आईची जागा फक्त किचन मध्ये नसते, म्हणून आता जेमिनी रिफाइंड ऑइल सह बनलेलं जेवण राहतं खूप वेळ फ्रेश आणि न्यूट्रिशियस, कारण आता आहे आईची वेळ। तुमचं जेमिनी बनलं आहे भारताचं नंबर 1 क्वालिटी सनफ्लॉवर ऑइल। मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे। आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील। डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत। आपलं काय आहे? डेटॉल बी 100% शुअर। सादर आहे नवीन संतूर हँड वॉश। यात आहेत चंदनाचे गुण, जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट। नवीन संतूर हँड वॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता। जेव्हा खाज हाताच्याही बाहेर निघून जाते, इचगार्ड कामाला येते। टर्बिनाफिन 4 पट वेगाने इन्फेक्शन दूर करते आणि मेंथॉल थंड हवा देते। इचगार्ड लावा, खाज मिटवा। देखो मुझे न बताना इसे कैसे है खाना, बस भूख की फिक्र नो अदर बहाना। ये मेरा चीज है, ब्रेड में लगाऊं या रोटी में खाऊं, मेल्ट करूं ग्रेट करूं ऐसे ही दबाऊं, तेरी फू बातें रख तेरे पास, ये मेरा चीज है। जमा इंडिया का नया स्वैग है, क्यूब हो या स्लाइस टेस्टी डायनामाइट है, स्पेशल भी सबका अपना भी, ये मेरा ये तेरा ये मेरा ये मेरा अमूल चीज है। जर्म्सचा पाऊस पडला तर शर्ट अम्ब्रेला बनला। आता बघाल कशी ही ट्राउझर टॉवेल बनेल।
जेव्हा कपड्यांमध्ये इतके जर्म्स असतील जमलेले तेव्हा एकटा डिटर्जंट हलका पडतो. म्हणून नवीन डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर दरवेळी डिटर्जंटच्या सोबत हा करतो जर्म्स पासून संरक्षण आणि देतो संपूर्ण स्वच्छता. डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर, परफेक्ट लॉन्ड्रीची नवी पद्धत. रात्री कॉक्रोच जर्म्स सोडून जातात, दिवसा मुलं यांना स्पर्श करून आजारी पडू शकतात आणि म्हणूनच लाल हिट. लफलेली झुरळ मारा, आजारांपासून सुरक्षित रहा. अक्षय, 2 जुने बाथरूम. हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराऊंडरने. महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग, पिवळेपणा आणि जर्म्स हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. तुमच्या बाथरूमचा ऑलराऊंडर हार्पिक बाथरूम क्लीनर. नवीन बाथरूम मुबारक हो. व्हॉट्सअपवर नकार कळवूया. आत्याच्या काकाच्या भाच्याच्या स्थळाला नकार कळवायचा तर टू मच प्रेशर दूर करा. मराठीशादी.com वर या, आजच रजिस्टर करा. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल, बी 100% शुअर. गेम जिंकायला आला आपला स्टार. समोसा शपथ येणार 6 यावेळी यार. पण समोसानच केला वाईट अवतार. ऍसिडिटी झाली सुरू. गडबड गडबड. लिंबू पाणी पिऊन घे गटागट. गडबड 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 तरीही सर्व गडबड गडबड. गडबडीला वाढू देऊ नका. घ्या फर्स्ट टाइम राईट. फर्स्ट टाइम इनो काम करायला सुरू करते केवळ 6 सेकंदांमध्ये. इनो ऑन फर्स्ट टाइम मध्ये गडबड गॉन. मी नेहमी डेटॉलवर भरोसा केला आहे. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. प्रेमळ सावली आईच्या कृपेची. कोरोनाच्या विरुद्ध माझा भरोशाचा साथी. डेटॉल, बी 100% शुअर. मिसळले देशी राजापुरी आंबे, खडे मसाले आणि प्रेम, तर बनलं निलॉन्स राजस्थानी लोणचं. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून वॉचिंग 2-in-1 जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉक्रोच एकाच स्प्रेमध्ये. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जर्म क्लीन. कोणत्याही टॉयलेटमध्ये होऊ शकतो जर्म्सचा धोका. इथे, इथे आणि इथे. म्हणून नवीन डेटॉल वाईप्सची सुरक्षितता इथे, इथे आणि इथे. 99.9% जर्म्स पासून संरक्षण देतात. नवीन डेटॉल वाईप्स, गरज जिथे, सुरक्षितता तिथे. आई नेहमी किचन मध्ये का असते? जी सगळ्यांसाठी जेवण बनवते तिची खुर्ची नेहमी रिकामी का असते? आम्ही मानतो की आईची जागा फक्त किचन मध्ये नसते. म्हणून आता जेमिनी रिफाइंड ऑइल सह बनलेलं जेवण राहतं खूप वेळ फ्रेश आणि न्यूट्रिशियस. कारण आता आहे आईची वेळ. तुमचं जेमिनी बनलं आहे भारताचं नंबर 1 क्वालिटी सनफ्लॉवर ऑइल. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. सुरुवातीला बातमी कर्नाटकातून. कर्नाटक सरकारने देखील आता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय. उद्यापासून 14 दिवसांचा इथे लॉकडाऊन असणार आहे. उद्या रात्रीपासून हे निर्बंध लागू असतील. अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली आहे. कोरोनाची लस मोफत मिळाली पाहिजे असं ट्विट राहुल गांधींनी केलंय. चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे. भारताला भाजपच्या सिस्टीमचा विक्टीम बनवू नका असं टीकास्त्रही राहुल गांधींनी सोडलंय. राजधानी दिल्लीमधील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचं संकट निर्माण झाल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र तसंच राज्य सरकारला फटकारलंय. ही केंद्र आणि राज्य सरकार दोघांची जबाबदारी असल्याचं सांगत दिल्ली उच्च न्यायालयानं दोघांना फटकारलंय. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयानं मोठं विधान केलंय. देश कोरोनाशी लढा देत असतानाही राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसंच निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असल्याचं कोर्टानं म्हटलंय. आयोगाच्या अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयानं संताप व्यक्त केलाय. बातमी ऑस्कर पुरस्कारांसंदर्भातली. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या 93व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. क्रिस्टोफर हॅम्प्टन आणि फ्लोरियन झेलरने यांना द फादर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट रूपांतरित स्क्रीनप्लेसाठी पुरस्कार जाहीर झालाय. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा सोहळा व्हर्च्युअल पद्धतीनं पार पडला. तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती गायक निक जोनास यांनी यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.
93 अकॅडमी पुरस्कार सोहळ्यात नोबडलँड सिनेमाची वर्णी लागली. 3 पुरस्कारांवरती आपलं नाव करत या सिनेमानं यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बाजी मारली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला, तर क्लोई जाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. पिक्सारच्या सोल या चित्रपटाला देखील ऑस्कर पुरस्कार जाहीर झालाय. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर हा ऑस्कर अवॉर्ड देण्यात आलाय. सोशल मीडियावर पिक्सर आणि सोलच्या टीमचं कौतुक केलं जात आहे. सोल या चित्रपटाला ओरिजिनल स्कोर पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये या चित्रपटाला मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे. दक्षिण कोरियाच्या ज्येष्ठ अभिनेत्री योन यू जंग यांना सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलाय. मिनारी या सिनेमासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. अभिनेता डॅनियल कालुया यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. जुडास एंड द ब्लॅक मसीहा या सिनेमासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या श्रेणीत अभिनेता सॅचा बॅरन कोहेन याला देखील ट्रायल ऑफ शिकागो 7 या सिनेमासाठी नामांकन मिळालं होतं. ऑस्कर पुरस्कारांमध्ये साऊंड ऑफ मेटल चित्रपटानं 2 पुरस्कार पटकावले. फिल्म एडिटिंगसाठी साऊंड ऑफ मेटल या सिनेमाला पुरस्कार मिळाला, तर मिकल E.G. निल्सन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच साऊंड ऑफ मेटल या सिनेमाला बेस्ट साऊंड पुरस्कार देखील मिळाला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता तीच महत्त्वाची आठवण, ती म्हणजे मास्क लावा आणि सुरक्षित रहा. बघत राहा न्यूज 18 लोकमत.